ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की की आता अर्जुन गेलेला आहे सोनमच्या आई वडिलांना शोधण्यासाठी. वडगावला लागलेल्या आगीनंतर मात्र आता सोनम या सगळ्यामध्ये मात्र आता कुठे सापडली, काय सापडली हे शोधण्यासाठी. पण त्याच वेळेला मात्र इकडे सोनमचे खरे आई वडिलांचा शोध लागता लागता हुलकवण्या मिळत असतानाच मात्र आता एक चमत्कार घडत अर्जुनच्या समोर आता सोनमच्या आई वडिलांचं सत्य आलेलं आहे. सोनम ही आता वडगावला जरी राहत असली तरी ती एका पंजाबी घरातली मुलगी आहे, हे सत्य ज्या वेळेला अर्जुनच्या समोर आलंय. आणि त्याच वेळेला अर्जुनने मात्र आता या सगळ्यामध्ये सोनमच्या आई वडिलांना डायरेक्ट पोलीस स्टेशनला आणत ही पॉक्सोची केसच नाहीये आणि पॉक्सोची केस नसल्या कारणाने मात्र आता एका झटक्यात सायलीची सुटका होणार आणि इथूनच सुरू होणार मानसी आणि बाकी सगळ्यांना शोधण्याचा प्रवास. काय घडलंय, कसं घडलंय, अर्जुनला हे कसे सापडले आणि पंजाबची असलेली ही सोनम आता वडगावला कशी आली होती, तिचे आई वडील स्वतःच्या तोंडून कोर्टामध्ये काय खुलासा करणार आणि स्वतः सोनम इकडे सायलीने काहीच केलेलं नाहीये हे कसं सांगणार, का सांगणार, सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता सोनमची आतमध्ये बोन टेस्ट चालू आहे. बोन टेस्ट चालू असताना कोणीही याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही यासाठी पूर्णपणे तैनात आता सगळेजण असताना ही बोन टेस्ट होते. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात डॉक्टर की बोन टेस्ट झालेली आहे आणि आता ह्याचा रिपोर्ट थोड्याच वेळात मी तुम्हाला देतोय. पण एकंदरीतच त्या डॉक्टरांच्या सोबत आता जर का मी बोलून घेतलंय ना, तर त्या डॉक्टरांनी सांगितलंय की ही बोन टेस्ट 17-18 वर्षाच्या मुलीची नाहीच आहे, जवळजवळ 22 ते 23 वर्षाच्या मुलीची आहे. हा पण रिपोर्ट हातात येईपर्यंत तुमच्याकडे ठोस पुरावा नसणार आहे. चैतन्य म्हणतो थँक्यू, थँक्यू सो मच डॉक्टर, पण यावेळेला पुरावे टॅम्पर होणार नाहीत याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. असं म्हटल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा यावेळेला कोणत्याही प्रकारे पुरावे टॅम्पर होणार नाहीत. कारण कारण आता मी त्यांना सांगितलंय की काहीही झालं तरी सुद्धा हे पुरावे मात्र आता म्हणजे हे रिपोर्ट आहेत ते तुम्ही म्हणजे हार्ड कॉपी तर द्या, पण ऑनलाईन ताबडतोब मला मेल करा. म्हणजे जरी कुणी हार्ड कॉपी चेंज करण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा आपल्याकडे सॉफ्ट कॉपी ही असणार आहे आणि तुम्ही सॉफ्ट कॉपीची हार्ड कॉपी काढून घ्या. असं म्हटल्यावर डॉक्टरांनी जबरदस्त डोकं लावले आणि तो वॉर्ड बॉय ज्या वॉर्ड बॉयने मात्र आता हे सगळं अलटीपलटी केलेलं आहे किंवा अदलाबदली केलेले आहे, तो वॉर्ड बॉय मात्र घाबरून पूर्णपणे अंडरग्राऊंड झालेला आहे. कारण आत्ता जर का मी कुणाच्याही तावडीत सापडलो म्हणजे आता इकडे राकेश आणि सचिनच्या तर ते आपला जीव घेतील आणि इकडे पोलिसांच्या तर आपली नोकरी जाईल. हे दोघं जण त्याला फोन करून करून थकून गेलेत, पण आता काहीच उपयोग नाहीये. कारण आता तो काही यांचा फोन उचलायला मागतच नाहीये. या सगळ्यामध्ये तो आता फोन उचलत नाहीये म्हणून दोघं पॅनिक झालेले आहेत आणि डायरेक्ट ते हॉस्पिटलला येत आहेत. ते डायरेक्ट हॉस्पिटलला येऊन आता पुरावे काही टॅम्पर करणार. पण तोचपर्यंत इकडे आता मेलवरती म्हणजे अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्या सुद्धा आता मेलवरती आलेला आहे तो म्हणजे रिपोर्ट. आणि रिपोर्टमध्ये ती जवळजवळ 22 ते 23 वर्षाची मुलगी असल्याचं मात्र आता समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता डॉक्टर म्हणतात हे बघा इथपर्यंत तुमचं काम 100% झालेलं आहे, आता काही चिंता करण्याची खरंच गरज नाहीये. कारण आता हार्ड कॉपी आली आणि काही झाली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सॉफ्ट कॉपीवरून हार्ड कॉपी घेऊ शकता. झालं, रिपोर्ट तर हातामध्ये आलेले आहेत. आता इकडे अर्जुन गेलेला आहे. आपण पाहिलंय की तो म्हणजे तो आता सोनमच्या आई वडिलांचा शोध घ्यायला. इकडे प्रियाला काहीच कळत नाहीये, तिला आपलं सतत अर्जुन कुठे गेला असेल, काय गेला असेल संशयाची तर आता पालतीच्या मनात चुकचुकते. पण अर्जुन कुठे गेलाय हे सापडायला किंवा हे समजायला तिला काही मार्गच नाहीये. इकडे तोपर्यंत आपण पाहिलं की सोनमची मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली गेलेला कागद अर्जुनच्या हातात लागल्या कारणाने अर्जुनच्या हातामध्ये बरीचशी माहिती मिळालेली आहे. सोनमच्या मात्र आता आईचं नाव आणि वडिलांचं नाव अर्चना इंगळे आणि आता राजन इंगळे हे सुद्धा समजलेलं आहे. आणि वडगावला ज्या वेळेला यात्रा लागली त्यावेळेला मात्र आता ती या सगळ्यामध्ये मात्र आता बरोबर या सगळ्यामध्ये ती आता 3 वर्षाची होती. म्हणजे 3 वर्षाची मुलगी गायब झाल्याची मिसिंग कंप्लेंट नोंदवल्या कारणाने आणि याला 18 वर्ष झाल्या कारणाने 21 वर्षाची मुलगी आता झालेली आहे.
ही गोष्ट सुद्धा इकडे अर्जुनला समजले आणि त्यानंतर मात्र आता जो ॲड्रेस त्या मिसिंग रिपोर्टवरती आहे तो ॲड्रेस घेऊन आता अर्जुन इकडे त्यांना आणण्यासाठी निघालाय. कारण काहीही झालं तरी कोर्टाची दुसऱ्या दिवशी मात्र आता हिअरिंग आहे. अर्जुन आता साम, दाम, दंड, भेद सगळे प्रयत्न वापरून काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता सोनमच्या आई-वडिलांना तिकडे आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. कारण या सगळ्यामध्ये सोनमचे आई-वडील हे आता तिकडे असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कोर्टाचा निकाल मात्र पलटू शकत नाहीये किंवा कोर्टाचा या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीच्या फेवरमध्ये निकालच लागू शकत नाहीये. बरं हे सगळं होत असताना मात्र आता इकडे इकडे पाहतोय की सोनमची बोन रिपोर्ट आलेले आहेत आणि हार्ड कॉपी कुणी बदलू शकलेलं नाहीये आणि त्यामुळे तिच्या हार्ड कॉपीमध्ये सुद्धा आता 21 वर्ष आलेलं आहे. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे इकडे आता डॉक्टर तिला विचारायला लागतात की तुझी आता वय वर्ष 21 आहे, मग तू खोटं का बोलत होतीस? यावरती सोनम आता सांगायला लागते, ते सुरेश काका आता माझ्यासोबत होते ना, त्यांनी मला खोटं बोलायला सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की तुझं वय वर्ष कोणी विचारलं तर 17 वर्ष सांगायचं आणि आता त्यापेक्षा जास्त सांगितलंस तर आत्ता जे काही हाल चाललेत ना याच्यापेक्षा दुप्पट हाल करीन आणि आता तुला कोणाला तरी विकून टाकेन, बाहेरच्या देशात पाठवून टाकेन असं बोलले, म्हणून मी खोटं बोलले. यावरती पोलीस आता म्हणायला लागतात, म्हणजे म्हणजे सायलीने तुला आता पाठवलं, तुला विकलं, हे सुद्धा तू खोटं बोललीस का? यावरती ती मुलगी सांगायला लागते, हो, कारण आता त्यांनी मला तशीच धमकी दिली होती की काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये जे काही मात्र आता म्हणजे सांगायचं आहे ते आम्ही सांगू तेच सांगायचं आहे. आणि यावरती पोलीस म्हणतात, तुला माहिती आहे का, म्हणजे आता कॉन्स्टेबल तिला सांगायला लागते, तुला माहीत नसेल म्हणून मी तुला सांगते की तुझ्या खऱ्या आई-वडिलांना शोधण्यासाठी सायली आणि अर्जुन जंग पछाडतायत आणि तू त्यांनाच अडकवायला निघालीस, हे कितपत योग्य आहे? आणि यावरती ती मुलगी सांगायला लागते, खरंच मला खूप वाईट वाटते. सायलीताई आणि अर्जुन दादा हे दोघं जण खूपच चांगले आहेत. मी त्यांच्याबद्दल असं काहीच हे करू शकत नाहीये. मी कोर्टामध्ये नक्कीच आता साक्ष देईन, पण नंतर नंतर सुरेशने मला काही केलं तर? यावरती पोलीस सांगतात, कोणी तुला काही करणार नाहीये, ही जबाबदारी आमची. असं म्हटल्यावरती ती लगेचच साक्ष देण्यासाठी मात्र आता तयार झालेली आहे. बरं तोपर्यंत इकडे दुसरा दिवस कोर्टाचा आणि आता इकडे आदल्या रात्री अर्जुन पोहोचलेला आहे. म्हणजे पहाटे पहाटे अर्जुन पोहोचलाय, तो म्हणजे इकडे आता वडगाव शेरीला. ज्या वेळेला तो आता वडगावला आलेला आहे आणि त्यावेळेला वडगावला आल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो त्या ॲड्रेसवरती आलाय जो ॲड्रेस मिसिंग कंप्लेंटवरती होता. त्या ॲड्रेसवरती आल्यावरती तो विचारतोय, काय चाललंय, म्हणजे आता तुम्ही इकडे राहणारे जोडपं कुठे आहे? आणि त्यावरती ते सांगतात, नाही आत्ता इथे कोणीच राहत नाहीये, कारण काही वर्षापूर्वीच त्या लोकांनी मात्र आता हे घर सोडलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, ते इथून कुठे गेले याच्याबद्दल तुम्ही आता आम्हाला काही माहिती सांगू शकाल का? यावरती ते लोक काहीच बोलत नाहीये आणि आता डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या दिवशीचा म्हणजे कोर्टाचा सीन दाखवला जातो. या कोर्टाच्या सीनमध्ये मात्र आता सगळेच जण कोर्टामध्ये जरी हजर झाले असले तरी मेन व्यक्ती जी आता हे केस लढणार आहे ती व्यक्ती या सगळ्यामध्ये गायब आहे आणि तो म्हणजे अर्जुन. अर्जुन आला नसल्या कारणाने चैतन्य मात्र आता खूपच पॅनिक झालेला आहे आणि चैतन्य मात्र आता सांगत आहे की अर्जुन कुठे आहे? आणि त्यावरती मात्र इकडे लगेचच सांगायला लागतात ते म्हणजे घरचे सगळे की अर्जुन तर इथे आलाच नाही. अर्जुन मात्र इकडे अजूनही पहाटेपर्यंत मात्र आता त्या सोनमच्या आई-वडिलांचा शोध घेतोय आणि पोलिसांच्या मदतीने धावपळ करतच आहे. पण कोर्टामध्ये अजून अर्जुन पोहोचला नाही म्हणून सगळेजण पॅनिक झालेत. अगदी कोर्टाचं आता सगळेच जण आलेले आहेत आणि आता घरचे सांगतायत की अर्जुन रात्री घरी नाही आला, आम्हाला वाटलं की तो तुझ्याकडे असेल. आणि आता चैतन्य इकडे सांगायला लागतोय की मला तर अर्जुनने मात्र आता या सगळ्यामध्ये म्हणजे भेटलाच नाहीये. आता अर्जुन आला नाही असं म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. कुठे गेला, काय गेला? आणि सायली आता गडबडले. इकडे तोपर्यंत मात्र आता विरोधी पक्षाचे वकील सुद्धा आलेले आहेत आणि ते सांगायला लागतात, कोर्टाचा टाइमपास हा मात्र चाललेला आहे, कारण अर्जुन सुभेदार हे अजून कोर्टामध्ये हजर नाहीयेत. कोर्टाची गरिमा पाळण्याची जबाबदारी दोघांची. इकडे आता वकील साहेब घाई करायला लागलेले आहेत, काहीही करा आणि लवकरात लवकर मात्र आता तुम्ही इकडे या सगळ्यामध्ये आम्हाला म्हणजे जे काही आहे ते निर्णय द्या, कोर्टाचा निर्णय लावा.
कारण सायली मॅडम या सगळ्यामध्ये अजूनही मात्र आता हे करणार नाहीत. इकडे आता राकेश आलाय, तो म्हणजे वेश बदलून त्याला आता कोर्टामध्ये येण्यासाठी वेश बदलायला लागले, कारण आता त्याचं एक वेगळंच कारस्थान आहे. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता चैतन्य सांगतोय की अर्जुन सुभेदार हे आता थोड्याच वेळात इकडे यायला निघालेले आहेत आणि त्यामुळे थोडासा कोर्टाने आम्हाला वेळ द्यावा. पण आता विरोधी पक्षाचे वकील मात्र ऐकायला तयार नाहीयेत. त्यामुळे जज आता एक मधलाच मार्ग काढतात आणि जज सांगायला लागतात, आपण आता म्हणजे कोर्टाचा एक 20 एक 25 मिनिटाचा वेळ जाऊ दे, पण अर्जुन सुभेदारची वाट पाहूया. आता मात्र 20-25 मिनिटं उलटून गेल्यावरती सुद्धा आता अर्जुन आला नसल्या कारणाने सगळेजण खूपच पॅनिक झालेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता इकडे विरोधी पक्षाचे वकील दबाव टाकायला लागलेले आहेत. पण त्याच वेळेला मात्र आता धमाकेदार अर्जुनने एंट्री केलेली आहे. अर्जुनने धमाकेदार एंट्री करत मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता मोठाच धमाका केलेला आहे. अर्जुनने मात्र आता धमाका करत इकडे एंट्री केली आणि एंट्री करताच अर्जुनने सांगितले, मिलॉर्ड, जे आत्तापर्यंत यांनी पुरावे दिलेले आहेत ना, ते पुरावे खरे आहेत. असं म्हणत अर्जुन आता ते ते पुराव्यानुसार सायली आता पॉक्सोच्या केसच्या अंतर्गत अटक होण्याच्याच लायकीची आहे, असं म्हणत अर्जुनने मात्र आता मोठाच धमाका केलाय आणि त्यावरती अख्खं कोर्ट शांत बसलंय आणि आता कोणालाच कळत नाहीये की अर्जुनने हे सगळं का एक्सेप्ट केलंय. अर्जुन या सगळ्यामध्ये असं आता का बोलतोय आणि त्याचमुळे मात्र आता सगळे गडबडलेले असताना अर्जुन म्हणतो, हो, पण हे पुरावे खरे असतील तर हे पुरावे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे बरेचसे माता इकडे पुरावे आहेत, असं म्हणत सगळ्यात पहिले अर्जुनने मात्र आता बोन टेस्ट जी केलेली आहे ती बोन टेस्ट मात्र समोर आणलेली आहे. ज्या वेळेला अर्जुन आता ती बोन टेस्ट समोर आणतोय आणि त्या बोन टेस्टचे ज्या वेळेला मात्र आता रिपोर्ट आणलेले आहेत आणि ते रिपोर्ट पाहिल्यावरती मात्र आता सगळेजण गडबडलेले आहेत आणि कोणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय. ब्लड रिपोर्ट तर आता समोर आलेले आहेत, पण या सगळ्यामध्ये मात्र आता ब्लड रिपोर्ट जरी आले असले किंवा बोन रिपोर्ट जरी आले असले तरी सुद्धा विरोधी पक्षाचे वकील मात्र या सगळ्यावरती अविश्वास ठेवायला तयार नाहीयेत आणि ते या सगळ्यामध्ये मात्र आता लगेचच अर्जुनला सांगतायत की तुम्ही आता खोटं बोलत आहात आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये अर्जुन आता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे जे काही सांगतोय ना ती गोष्ट मात्र आता खरी आहे, कारण आता माझ्याकडे महत्त्वाचा पुरावा आहे. असं म्हटल्यावरती वकील आता सांगायला लागतात, अजून कोणता पुरावा तुम्ही आणला असाल तर लवकरात लवकर तो पुरावा मात्र आता सादर करा. असं म्हटल्यावरती अर्जुन आता पुरावे सादर करण्यापेक्षा डायरेक्ट समोर बोलवतो सोनमच्या आई वडिलांना. आता इकडे डायरेक्ट सोनमचे आई वडील समोर आल्या कारणाने सगळ्यांनाच महाभयंकर मात्र आता धक्का बसलाय, कारण या सगळ्यामध्ये मात्र आता सोनमच घडा सगळ्यांच्या समोर आता महाभयंकर सत्य सुद्धा सांगायला लागते. सोनम सांगायला लागते, माझं वय वर्ष 21 आहे हे मला माहिती असता कारणाने सुद्धा आता मी हे सगळं सत्य सांगत आहे. सायलीताई निर्दोष आहे आणि सोनमचे आई वडील तिला आता मिठी मारतात आणि ते सांगायला लागतात, हा भला माणूस जर का आता आमच्यापर्यंत इतक्या मिन्नतवाऱ्या करून आता पोहोचला असेल तर आता हे लोक वाईट असू शकत नाहीयेत, हे लोक खूप चांगले आहेत, यांना आत्ताच्या आत्ता सोडून द्या. असं म्हणत सोनम आणि तिच्या आईवडिलांनी मात्र आता महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा करत मात्र इकडे आता सायली आणि अर्जुन यांच्या बाजूने साक्ष देत या दोघांना निर्दोष आता सोडण्यासाठी कोर्टाला विनंती प्रेक्षकांनो केलेली आहे. आणि इथूनच मालिकेची सगळी समीकरणं मात्र आता बदलताना आपल्याला दिसत आहेत. एका झटक्यात मात्र आता सोनमने सायलीच्या बाजूने आणि आता इकडे सुरेशच्या विरोधात साक्ष देत महत्त्वाचा मात्र आता गोष्ट केलेली आहे आणि इथूनच मालिका बदलले. सायलीला मात्र आता इकडे पॉक्सोच्या केसपासून मात्र आता सुटका मिळाले, सोनमच्या केसपासून सुटका मिळाले आणि या सगळ्यामध्ये तिला आता जामीन पण मिळालाय. पण ज्या मुली गायब झाल्यात त्यांना शोधण्याची मोहीम अजूनही बाकी आहे. आता सायली कसं करणार, काय करणार, येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार.